हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केलाय। या प्रवेशात माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे पहलवान यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक माजी लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेत। यामुळे हा प्रवेश केवळ व्यक्तिगत नसून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरतोय। सध्या भाजपाकडून ऑपरेशन लोटस आणि शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जातंय। या पार्श्वभूमीवर अजित पवार गटही स्थानिक विरोधकांना पक्षात सामील करून आपली ताकद वाढवतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तीनही पक्ष आपल्या पातळीवरून आपली ताकद वाढवत आहेत। शरद पवार गटाला आता हिंगोलीमध्ये पुन्हा जिल्ह्यातील पक्ष बांधणी करावी लागणार आहे, कारण अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी अजित पवार गटाकडे गेले। या बदलामुळे हिंगोलीतील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होणार आहे। आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार की आगामी निवडणुकीत कोणत्या गटाची सत्ता अधिक राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा। सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र, कारण इथे ऐकायला मिळतं खऱ्या राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।